सपना गायकवाड आणि वेलकम टू माय सपनास फॅमिली गोल्स यूट्यूब चॅनल. तर हा माझा आजचा फर्स्ट ब्लॉग आहे जो मी शूट करणार. चला तर मग सुरू करूया. फर्स्ट ऑफ ऑल मी इंट्रोड्यूस करून देते स्वतःला. मी आहे सपना. तर फॅमिली मेंबर्स बघूया. तर हे आहेत माझे मम्मी पप्पा, माझे सासू आणि सासरे. हे आहेत मधले दीर आणि जाऊ. हे आहे छोटे दीर आणि छोटी जाऊ. हे माझे मिस्टर, मी आणि आमचे क्यूटसे ट्विन्स बेबी. आणि आम्ही चाललेलो आहोत आता रोहित आणि श्रावणीच्या ॲनिव्हर्सरीसाठी केक आणायला. तर आम्ही चाललो होतो, रोहित, मी आणि माझे हस्बंड आणि पिल्यांना पण सोबत घेऊन गेलो होतो. तर आम्ही केक घेतला आहे आणि मग रोहितने त्यांना पैसे दिले आणि केक घेऊन आम्ही घराकडे निघालो होता परत. कारण घरी जाऊन आम्हाला सेलिब्रेशनसाठी परत बाहेर पण जायचं होतं. तर आम्ही निघालो होतो परत घराकडे. तर आम्ही घरी आलो आणि लगेच निघालो. तुम्ही पाहू शकता, हा आहे जालन्यातला कृष्णा मॉल, जे की न्यू ओपन झालेला आहे. हे आहे दत्ताश्रम आणि दत्ताश्रमच्या थोडं समोर गेलं की छत्रपती हॉटेल आहे. तुम्ही बघू शकता, हॉटेल खूप सुंदर आहे. खूप गर्दी असल्यामुळे आम्हाला गाडी थोडी पाठीमागेच पार्क करावी लागली होती. तर आम्ही गाडी पार्क केली आणि सर्वजण गाडीतून उतरलो. आमची फॅमिली थोडी मोठी असल्यामुळे गाडी आमची फुल असते. मम्मी उतरत आहे. आता बघूया हॉटेल. हॉटेल खूप सुंदर आहे. हा संपूर्ण ओपन स्पेस आहे. खूप छान लाइटिंग वगैरे लावलेलं आहे. इव्हेंट अरेंजमेंट पण खूप छान आहे. इथे समोर आपण सेलिब्रेशन करू शकतो. इकडे श्रावणीचे मम्मी पप्पा पण आलेले होते. ते आलेलो. हा आहे श्रावणीचा दादा आणि हा आहे काकांचा मुलगा, मोठा दादा. हा आहे श्रावणीचा छोटा भाऊ. पिल्ल्यांची आणि त्याची खूप मस्ती चालली होती. आहे श्रावणीची मम्मी, आहे श्रावणीचे पप्पा. आणि आता आमची चालली आहे सेलिब्रेशनची तयारी. तर बाळ हाय करत आहे. श्रावणी पण आली आहे मध्ये हाय करायला, पण ती दिसलीच नाही व्हिडिओमध्ये. मी थोडी मध्ये आले तिच्या. पप्पा उभे, सगळ्यांची सेलिब्रेशनची तयारी चालू आहे. ॲक्च्युली आम्हाला फोटो आणि व्हिडिओ शूट करायलाच खूप वेळ लागतो. दादांची स्माईल, पिल्याचे पप्पा पिल्यांसोबत खेळत आहे आणि मी तितक्यात गेले तर सांगताय की मम्मीकडे बघून पोज द्या, हाय बोला मम्मीला, मम्मी शूट करते आहे. इकडे चालू आहे शॉर्टमध्ये आम्ही डेकोरेट केलं आहे टेबल, केक वगैरे ठेवला आहे. थोडं फंक्शनसाठी आम्ही हळदी कुंकू वगैरे आणलं होतं. मम्मी आता श्रावणीचं आणि रोहितचं फंक्शन करत आहे. पप्पाने हार वगैरे दिला, त्यांनी एकमेकांना हार वगैरे घातला. सगळ्यांनी फोटोशूट केलं. पिल्यांचं चालू होतं की आम्हालाही फोटो काढायचे. आम्ही दोघांनी पिल्ल्याला घेतलं आणि थोडंसं शूट केलं, थोडा व्हिडिओ. जास्त टाईम तर आमचा शूट करण्यामध्ये जातो आहे. अजून जेवण बाकी होतं. इकडे मम्मी उभे आहेत, तृप्ती शूट करते आहे, व्हिडिओ फोटो घेते आहे. श्रावणीचा दादा पण शूट करतो आहे. त्याच्यामध्ये माझं चाललं आहे सेल्फीमध्ये व्हिडिओ घेणं. दोघेजणं केक कट करत आहेत. केक खूप सुंदर होता, छोटा होता पण छान होता. इकडे पिल्ल्यांची मस्ती चालू आहे. पिल्ले खेळू लागले. गार्डन असल्यामुळं खूप ओपन स्पेस छान होता. श्रावणीच्या दादाने आणलं होतं त्या दोघांसाठी एक छानसं गिफ्ट, जे की ते ओपन करतायत. तर आपण बघूया. क्यूटचा फोटो आहे त्या दोघांचा. हा फोटो त्यांच्या लग्नातला सप्तपदीचा फोटो होता, ज्याच्यामध्ये ते खूप क्यूट दिसत आहे. फोटो पण खूप सुंदर फ्रेम बनवली आहे दादानी. त्या दोघांना पण खूप आवडली. आता सगळ्यांना भूक लागली. शेवटी आम्ही आलो जेवायला. ऑर्डर दिली
सर्वप्रथम तर आम्ही पिल्यांसाठी थोडीशी डाळ खिचडी मागितली होती. त्याने डाळ खिचडी तर आणली. डाळ खिचडी थोडीशी तिखट होती, तर पिले एवढं तिखट खात नाहीत. तर तृप्ती पिलेला तिखट थोडंसं डाळ खिचडी खाऊ घालत होती. तिला माहिती नव्हतं ते तिखट आहे म्हणून. पण पिलेने जेव्हा एक घास खाल्ला तेव्हा त्याला तिखट लागलं होतं. तो नको म्हणत होता, काकी नको मला. आणि भैयाला थोडंसं तिखट चालतं, तो थोडंफार तिखट कधी कधी खातो. तर त्याचं चालू होतं हाताने खाणं. त्याने जेमतेम खाल्लं, पण नंतर नको म्हणायला. इकडं तृप्ती बाहेरचं काहीच खात नाही, तिला आवडत नाही तंदूर वगैरे, काही भाजी आवडत नाही बाहेरची. तर तिने तिच्यासाठी नूडल्स ऑर्डर केले होते. आणि बाकी आमचं सगळ्यांचं चाललं होतं जेवण. आम्ही 2-3 भाज्या ऑर्डर केल्या होत्या. मम्मी ते सगळं बघताय की नेमकं काय चालू आहे हिचं आज. मी पप्पा वगैरे सगळे जेवण करताय. माझं जेवण कमी आणि माझं शूटच जास्त चालू होता. पिल्याचे पप्पा मला म्हणत होते पहिले जेवण करून घे, नंतर शूट कर, आता पाच झालं. आमचं जेवण झालं. पप्पा वगैरे सगळे थोडंसं चेअर बाजूला टाकून बसले होते आणि आम्ही थोडं सेलिब्रेशनच्या जागेवर तिथं बसलो होतो. थोडंसं रिलॅक्स वाटत होतं. हवाई खूप छान होती, कारण ओपन स्पेस होता. सगळं आवडलं. मम्मीचे वगैरे जेवणं झाले आणि आम्ही आता शेवटी घराकडे निघालो. सगळ्यांच्या हातात बॅग आहे, तिच्या हातामध्ये बॅग आहे, सगळं गिफ्ट्स वगैरे सगळं आम्ही घेऊन चाललो होतो घरी. आता रोहित दाखवत आहे फ्रेम. इकडे मम्मी आहे, श्रावणी बाय करते, कारण आता आम्ही घरी चाललो. तर हा होता माझा फर्स्ट व्हिडिओ. आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.